आत्ताच्या आत्ता कार मी कॅशमध्ये घेतो, कॅशमध्ये सगळे पैसे रेडी आहेत. याला हुशारपणा म्हणतात का मूर्खपणा? बघूया या व्हिडिओमध्ये कार आपण कॅशने घ्यायला हवी का लोनवर घ्यायला हवी. नमस्कार, माझं नाव पार्थ सोनवणे. कार अँड कॅश फ्लोच्या सिरीज 3 मध्ये मी तुमचं वेलकम करतो. भरपूर लोकांना लोन म्हटलं की नको नकोसं होतं, रिस्क वाटते. परंतु त्याच्यापेक्षाही मोठी रिस्क आहे माहिती आहे की तुमची लिक्विडिटी हॅम्पर होणं. तुम्ही कार पूर्णपणे कॅश घेण्यासाठी तुमची सगळी लिक्विडिटी तुमचा पोर्टफोलिओ रिकामा करता आणि कार घेता, पण मग तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आली तर कॅश फ्लो काहीच नसतो. तुम्ही केव्हा कार घेतली पाहिजे कॅशमध्ये? जेव्हा तुमच्याकडे स्ट्रॉंग पोर्टफोलिओ आहे, तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट रनिंग होत आहे स्मूथली, तुमच्या इन्कमचा तो 20% सुद्धा नाहीये आणि काही अडचण येत नाहीये, तरच घेतली पाहिजे. पडलेत भरपूर पैसे तर तुम्ही कॅशमध्ये घ्या. पण जर का ती सिच्युएशन तुमची नसेल तर तुम्ही लोन घेतलं पाहिजे आणि तरी पण तुम्ही फायद्यात ठराल. तर ते कसं आपण बघूया. इमॅजिन करा तुम्ही 10 लाखाची गाडी घेताय, 2 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट करताय आणि 8 लाख रुपयाचं लोन होतंय 8.5%नी. 7 वर्षासाठी लोन करताय. तुमचा EMI बनतोय 12,669 रुपये. आणि तेच आपण जर का 8 लाख रुपये मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले, जे आपण डाऊन पेमेंटला दिले नाही, म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले 12%नी, 7 वर्षात तेच बनतात ते 17,68,000 रुपये. म्हणजेच फरक कितीचा आहे? 7,04,333 रुपयाचा तुम्हाला फायदा होतोय लोन घेतल्यामुळे. हे का बरं होतंय? कारण की इन्व्हेस्टमेंट ही तुमची वाढत चाललेली आहे. मुद्दल प्लस इंटरेस्ट वाढत जातो आणि लोन ही डिप्रिशिएटिंग आहे. मुद्दल जसे तुम्ही भरताय तसं तसं इंटरेस्ट सुद्धा कमी होत जातो. बरं, आता काही जण म्हणू शकता की आम्ही वन टाइम पैसे सगळे कॅश मध्ये पैसे भरू आणि जो EMI येतो त्याची आम्ही SIP करू. जर का तुम्ही तसं केलं तर त्याच्याद्वारे तुमच्याकडे 7 वर्षात 16,31,000 होता, तरी पण 1,36,000चा तुम्हाला कमी पैसे भेटतात. तर भेटूया लवकरच कार अँड कॅश फ्लोच्या एपिसोड 4 मध्ये. थँक्यू.